श्री स्वामी समर्थ। आज आहे शनिवार आणि शनीची 7:30 किंवा शनी देवापासून आपल्याला जो त्रास होतो ते दूर करण्यासाठी आपण शनी महिन्म स्तोत्र किंवा शनी देवांची कशी सेवा करू शकतो याविषयी आज आपण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माहिती सांगणार आहे आणि हे उपाय तुम्ही नक्की करून पहा। याचा सूर्यपुत्र शनिदेव हे नवग्रहातील सर्वात प्रभावी ग्रह किंवा सर्वात प्रभावी देव आहेत। यांच्या कृपा दृष्टीने आपलं सर्व आपल्या मागची सर्व दरिद्रता निघून जाते आणि आपलं आयुष्य फार छान होतं। आणि यांची जर अवकृपा झाली तर होत्याचं नव्हतं होतं, अगदी राजाचा रंकही होऊ शकतो। तर शनिदेवांची आपण आराधना करणं, त्यांची भक्ती करणं, त्यांचा महिमा गाणं हे फार महत्त्वाचं आहे। कित्येक लोक शनिवारचे उपवास करतात किंवा शनिवारी पिंपळाच्या झाडाला दिवा लावतात किंवा मग नवग्रहांमध्ये शनिदेवांची पूजा करतात। शनिवारी भरपूर काही जण असे पथ्य पाळतात की काळे रंगाचे कपडे घालायचे नाही किंवा उपवास करायचा। तर भरपूर लोक आपल्या परीने शनिदेवांची उपासना करत असतात। आपल्या मागची 7:30 जाऊ देत, कारण 7:30 मध्ये आपल्याबरोबर भरपूर अनिष्ट घटना घडू शकतात। त्या आपली कृपा प्राप्त करून घ्यायची शनिदेवांची, हे फार महत्वाचं आहे। तर त्यासाठी मी काही आज सेवा सांगणार आहे तुम्हाला। ह्या फार महत्वाच्या आणि फार प्रभावी सेवा आहेत। तर आपण दर शनिवारी लवकर उठून मारुतीच्या मंदिरात किंवा आपल्या जवळपास शनिदेवांचं मंदिर असेल तर तिथे जाऊन काळे उडीद व्हायचे। आणि जर आपल्याला सकाळी शक्य नसेल तर आपण रात्री तिन्ही संध्येच्या वेळी एक दिवा लावायचा आहे। त्याच्यानंतर काळे उडीद आपण शनिदेवांना अर्पण करायचे। आणि आपण ज्याप्रमाणे मारुतीला आपल्या मारुती किंवा हनुमानांना जशी रुईच्या पानांची माळ अर्पण करतो तशी आपण शनिदेवांना करायची आहे। आणि जर अगदी आपल्या इथे शनिदेवांचं मंदिर वगैरे काही नसेल तर आपण निश्चितच आपण ही माळ मारुतीरायांना अर्पण करू शकतो। आणि तेव्हा तिथे स्मरण करायचंय की हे मारुतीराया, शनिदेवांची जी अवकृपा माझ्यावरती झालेली आहे ती तुझ्या कृपेने आणि शनिदेवांच्या कृपेने पूर्ण नाहीशी होऊ दे। माझ्या आयुष्यामध्ये सुख शांती समृद्धी समाधान येऊ दे, माझी दरिद्रता जाऊ दे आणि जी तुमची अवकृपा झालेली आहे ती मी तुम्हाला शरण आलेलो आहे। तर माझे भलं करा आणि माझ्यावरती तुमची कृपा दृष्टी राहू द्या, अशी आपण प्रार्थना करायची आहे शनिदेवांना। तर निश्चितच आपण असं करू शकतो। आणि शनिवारी शक्यतो सर्वजण उपवास करतात। शनिवारी शक्यतो मांसाहार करू नये ज्यांना 7:30 आहे। भरपूर म्हणजे पत्रिकेवरून आपल्याला कळतं की या राशीला 7:30 आहे किंवा 7:30 मध्ये अपघात होणं किंवा अचानक कर्जबाजारी होणं किंवा अचानक आपल्या घरातील लक्ष्मी जाणं, अशा भरपूर घटना आपल्याबरोबर घडत असतात। तर 7:30 असो किंवा नसो, शनिदेवांची भक्ती आपण करायची आहे आणि ती अगदी मनोभावे करायची आहे की आपण एक करतोय म्हणून करायची नाहीये। शनिदेवांना पूर्ण शरण जाऊन आपण करायचे आहे, कारण शनिदेव हे शीघ्रकोपी देव आहेत। म्हणजे त्यांना राग आल्यानंतर होत्याचं नव्हतं करून टाकतात ते, त्यामुळे त्यांना अगदी मनापासून त्यांची सेवा भक्ती करायची आहे। तर त्या सेवेमध्ये आपण आणखीन एक गोष्ट करू शकतो। तर शनिदेवांचं एक महिन्म स्तोत्र येतं, ते छोटंसं पुस्तक असतं, ते आपण सकाळी देवपूजा झाल्यानंतर ते आपण स्तोत्र म्हणायचे। जर आपल्याकडे ते पुस्तक नसेल तर आपण ते युट्यूबलाही लावून देऊ शकतो आणि शांत चित्ताने ते ऐकायचंय आणि शनिदेवांना प्रार्थना करायची आहे, हे शनिदेवा, माझ्या मागची जी 7:30 आहे, तुमची अवकृपा झालेली आहे ती नष्ट करा किंवा नाहीसी करा आणि तुमची माझ्यावर कृपा होऊ द्या। तर माझ्याकडे असं हे शनिदेवांचं पुस्तक आहे, कदाचित तुम्हाला उलटं दिसत असेल तर मी स्क्रीनशॉट देईल बाजूला। तर हे शनिदेवांचं महिन्म स्तोत्र आहे, हे आपण दर शनिवारी म्हणायचं। आपल्याला 7:30 असो किंवा नसो आपण हे स्तोत्र म्हणायचंय। आणि त्याच्या शेवटी जे एक 2 मिनिटं सौख्य लाभकारक जे स्तोत्र आहे, नवग्रह स्तोत्र, तेही आपल्याला म्हणायचं आहे एक वेळेस। आपण शनिवारी हा उपाय नक्कीच करू शकतो। हे पहा, माझ्याकडे फार जुनं पुस्तक आहे हे। आपण हे म्हणायचंय आणि शनिदेवांना प्रार्थना करायची आहे, माझ्याकडे धन संपत्ती, ऐश्वर्य, समाधान आणि उत्तम आरोग्याची प्राप्ती होऊ दे हे देवा तुझ्या कृपेने। आणि हे फार मनापासून करायची आहे। शनिदेवांची कधी कुचेष्टा करू नये, याचे वाईट परिणाम आपल्याला भोगावे लागतात। आणि दर शनिवारी किंवा आपल्याला शक्य होईल त्या शनिवारी आपण काळे उडीद आणि शेंदूर
आणि देवाला तेल अर्पण करून यायचंय। आणि जर आपल्या इथे शनिदेवांचं मंदिर नसेल तर आपण मारुतीरायांना शनिदेवांचं म्हणजे शनिदेवांप्रती आदर दाखवून मारुतीरायांच्या चरणी आपण हे उडीद आणि तेलाचा दिवा लावायचा आहे, शेंदूर व्हायचंय आणि त्यांना प्रार्थना करायची आहे की शनिदेवा, मारुती देवा, तुम्ही माझ्या आयुष्यामध्ये सुख, शांती, समृद्धी, समाधान घेऊन या। आणि जर आपल्याकडे मारुतीचं मंदिरही जवळ नसेल तर आपल्याकडे इथे पिंपळाचं झाड असेल तर तिथे आपण एक दिवा लावून यायचा दर शनिवारी आणि आपल्या सर्व आपल्या जी इच्छा आहेत कोणत्या त्या सांगायच्या आहेत आणि प्रार्थना करायची की तुमची कृपा आमच्यावर राहू द्यात। तुम्ही अशा प्रकारे हा उपाय नक्की करून पहा। आज शनिवार आहे आणि पहिला शनिवार धरून जरी आज तुम्ही हा उपाय केला तर तुम्हाला निश्चितच फरक जाणवेल। तुम्ही अनुभव घ्या आणि जर तुम्हाला तुमची इच्छा सांगायची शनिदेवांना आणि ती जर इच्छा तुमची पूर्ण झाली तर तुम्ही काय करायचंय तर तुम्ही हे महिन्म स्तोत्र म्हटल्यानंतर 5 लहान मुलांना बोलवायचं आहे, त्यांच्या हातामध्ये गुळाचा खडा द्यायचा आहे आणि त्यांना हे स्तोत्राचं जे पुस्तक आहे शनी महिन्म स्तोत्राचं ते एक द्यायचं आहे। अशा प्रकारे आपण एक उद्यापन करू शकतो शनी महिन्म स्तोत्राचे आणि पुन्हा आपण ते कंटिन्यू करायचं आहे। आणि तर काही मंत्र सांगते मी 2। ओम शनिदेवाय नमः नमः, ओम शनिश्चराय नमः नमः। असे मंत्र तुम्ही यातला कोणताही एक मंत्र तुम्ही 108 वेळा किंवा तुम्हाला शक्य होतील तर 11 माळा शनिवारच्या दिवशी तुम्ही जपायच्या आहेत आणि शनिदेवांना प्रार्थना करायची आहे की तुमची जी काही इच्छा असेल किंवा तुमच्या घरामध्ये बरकत यावी, संतती, उत्तम आरोग्य प्राप्तीसाठी तुम्ही प्रार्थना करायची आहे। ही सेवा तुम्ही नक्कीच करून पहा। याच्याबरोबर आपण स्वामी समर्थांची सेवाही करायची आहे। पण काही सेवा अशा असतात की आपल्या दरिद्री घालवण्यासाठी किंवा साडेसातीचा त्रास कमी करण्यासाठी आपण ही शनिदेवांची सेवा करणं फार गरजेचं आहे। तुम्ही आजपासून सुरुवात केली तरी चालेल आणि तुम्हाला निश्चितच अगदी 100% फरक जाणवेल। तर मी आज इथेच व्हिडिओ थांबवते आहे। तुमचा आजचा दिवस शुभ जावो आणि स्वामी कृपेने तुमची सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो ही मी स्वामीचरणी प्रार्थना करते। श्री स्वामी समर्थ। धन्यवाद।